श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह इतर राज्यातील लाखो भाविक हजेरी लावत असतात। या भाविकांसाठी गेल्या 24 वर्षांपासून सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं मोफत अन्नछत्राची सोय करण्यात येते। यावर्षी सुद्धा 21 ते 24 एप्रिल दरम्यान दिवस रात्र अन्नछत्र सुरू राहणार आहे। सुमारे 400 ते 450 स्वयंसेवकांच्या मदतीनं अन्नछत्राची ही सेवा देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शाह आणि सन्मती मिर्जे यांनी दिली। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गायमुख परिसरामध्ये सुमारे 2000 वाहनांची सोय होईल असं वाहनतळ बनवण्यात आलंय। त्यामुळे यंदा दीडपट अर्थात 2.5 ते 3 लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील अशी शक्यता विश्वस्तांनी वर्तवली आहे। नंदादीप नेत्रालयाच्या वतीनं भाविकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। सहज सेवा ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याला दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी हातभार लावावा असं आवाहन सन्मती मिर्जे यांनी केलंय। सहज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षापासून आपण ज्योतिबा येथील गायमुखावर अन्नछत्र राबवत आलेलो आहोत। हे 24वे वर्ष आहे। सातत्यानं न चुकता आम्ही दरवर्षी हे अन्नछत्र करतोय। पहिल्या वर्षी जी 20-22 हजार लोक आले होते, आता ते 1.5 लाख पावणे 2 लाख लोक या अन्नछत्राचा लाभ घेतात। आम्हाला डोनेशन देणाऱ्या लोकांची संख्या चांगली आहे, देणारे लोक भरपूर प्रमाणात देतात। तरी पण यावर्षी काय होणार आहे, यावर्षी आमच्या अन्नछत्राच्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली असल्यामुळे कमीत कमी 2000 गाड्या त्या भागात लागणार आहेत आणि त्यामुळे अन्नछत्राचा खर्च वाढणार आहे। तर एक कोल्हापूरकरांना आणि आपल्या माध्यमातून हे जे चित्रफित बघतील त्यांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त डोनेशन देऊन किंवा दान देऊन ह्या अन्नछत्राचा म्हणजे आम्हाला सहकार्य करावं। पत्रकार बैठकीला प्रमोद पाटील, संकेत पाटील, मनीष पटेल, रोहित गायकवाड आदी उपस्थित होते।